अशी एक वाचनाची छातीत प्राणांतिक आक्रोश झाले. पण दरवेळी ओढ धरले घट्ट दाबून. शब्दांच्या मोठमोठ्या लाटा येऊन जेव्हा ओठांवर पडतात तेव्हा समोरची सारी माणसं कशी वेडी मुळी बाल बुद्धी बुद्धू अटळ. ती माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं सारी आणि वाट्याचं साऱ्यांवर पोटभर हसून घ्या बघ. बस हसून घ्या आणि रडून आपली फेवरेट यायची. छाती फुटेल तर मला असं वाटायचं दिवस अगदी नको जमायचा. पण तू गेला नाही ना तरच त्याचं महत्व कळतं. जीवनाचं महत्व कळतं, सुख कळतं. येणारा प्रत्येक क्षण कसा नवा अपूर्वायचा असतो. आपणच आपल्याला नवे असतो. आकाश पक्षी ढग त्या झाडाचा तो वटलेला डोंगरावर एकच भाग. त्या खिडकीचा तो हलका पडला आणि या सभोवतालची शांतता. ते इस्पिताचा तो आवश्यकतेचा दर्प. पण तोही अगदी जीवनाने वाटतो. हुकलेल्या आत्महत्येचा आनंद फार मोठा असतो, फार मोठा. जगण्याच्या वेदनेहून मोठा. प्राण जपावा तर तो उधळण्याच्या लायकीचे असं पडतं. प्राण प्राणापलीकडे जपावा म्हणजे तो शिल्लक राहिल्याचं सुख मिळतं. मज्जाच आहे, मज्जा आहे ना. उधळला तो जपणं पडतं, जपला तर शिल्लक राहिल्याचं सुख मिळतं. काय पुरतच नाही. पुन्हा तेच तसंच. जीवन हे असं आहे. जीवन अमुक आहे, जीवन तमुक आहे. जीवन एक तरा फाटे जगावे ग्रंथ आहे. जीवन स्वतःला दंग करणारा महाविचारी सर्प आहे. जीवन विश्वासघात आहे. जीवन तत्काळ आहे, रखडपट्टी आहे. आणि जीवन एक नशा आहे. जीवन असं काहीतरी आहे जे काहीच नाही किंवा काहीतरी नाही, काहीतरी आहे. मिलोड जीवनाला फाशी दिली पाहिजे. जीवन एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाची चौकशी करून त्या कामावर काढून टाकलं पाहिजे. हो पण कशासाठी? मी माझ्या कामात कुचराई केली नाही हो. मी माझ्या मुलांच्या श्रमात आले, त्यांना शिकवत आले. माहित होतं, मला माहित होतं आयुष्य सीधं साधं नाही. माणसं फार क्रूर असतात. ते रक्ताची माणसं सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाही. पण जगत होते मी तेच. कोणून निघत होते. पण नाही कोणाला. मी नाही शिकवलं त्या थोड्या जीवनाला. त्यांना थोडं झोळही नाही लागू दिला. मी त्यांना पावित्र्य शिकवलं, सौंदर्य शिकवलं. आतून निराशेने पिचत मी त्यांना हसवलं. आशामध्येच करत
माझं चारित्र्य, माझं आयुष्य हा माझा प्रश्न आहे. माझं काय करायचं हे मीच ठरवेन. तसं ते प्रत्येकाला ठरवता आलं पाहिजे. प्रत्येकाचा एक पिंड असतो, प्रत्येकाचा एक मार्ग असतो आणि शेवट असतो. कळलं? मला असं एकट्याला टाकू नका. मी नाही राहू शकत एकटी. मला भीती वाटते. कबूल आहे, कबूल आहे. मी काय केलं? मी माझ्या आईच्या भावावर प्रेम केलं, आणि घरातल्यांच्या शिस्तीत तोच माझ्या जवळ आला. माझ्या उमलत्या शरीराच्या भारात तोच आला जवळ. माझा भार तोच वाखाणू लागला, माझे लाड करू लागला. मला तरी कुठं माहित होतं ज्याच्याशी जीव तोडून एक रूप व्हावंसं वाटते, ज्याच्या सानिध्यात जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटते, तो मामा असला तर ते पाप असतं म्हणून. अरे अवघी 14 वर्षाची होते रे मी. पाप काय असतं ते कळतही नव्हतं. मी हट्ट धरला लग्नाचा, सर्वांसारखंच राजरोसपणे सुंदर जगता यावं. पण आई सकट सर्वांनीच विरोध केला, सर्वांनी. माझा माणूस, माझा पुरुष शेपूट घालून मिळाला. असा संताप झालेला त्याचा. वाटली थोबाड फोडावं, भर चौकातीला तोंडावर थुकावं. तुम्ही होते मी तेव्हा, अण्णा होते. मीच मरणाच्या मिठीत उडी घेतली. पण मेले नाही. शरीराने नाही मेले, पण वाटलं मनाने पूर्ती मेले. पण तशीही नाही मेले. मी परत एकदा प्रेम केलं, जीव तोडून केलं. वाटलं की सुजाण आहे, हे अलौकिक बुद्धिमत्तेचं आहे. हे प्रेम नव्हेच, तर भक्ती आहे. पण ही तीच चूक. मनाने केलेल्या भक्तीसाठी शरीराचा नैवेद्य झाला, आणि माझा बुद्धिमान ठेवता तेवढं घेऊन चालता झालं. तो देव नव्हताच, तो माणूस होता. त्याचं सारं काही होतं शरीरासाठी, शरीरमुक्ती. शरीर, पुन्हा शरीर. किंवा येतं मला या शरीराची. नकोच वाटतं हा शरीर. फार प्रेम येतो त्याच्यावर. वाटतं की जे आहे ते असणारच आहे, ते माझं आहे. मी तरी त्याला सोडून कुठं जाऊ, आणि तो तरी कुठं जाणार आहे. मी वाटतं त्या शरीराने जळत मला तो तृप्त स्वर्गीय असा क्षण दिला. माझ्याशी शरीराकडे जाऊन त्या स्वर्गीय सुखात गेला. आणि आता त्या क्षणात आहे, त्या क्षणाचं साक्षीदार एक कोळा अंकुर, एक उद्याच्या नाचल्या बागडत्या जीवाचा. हो, माझ्या बाळाचा. त्याच्यासाठी आता हवंय मला. हवंय हा देह.